लॉकडाऊन म्हणजे समजू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी एकटा यायचो आणि तो पण एकटा जायचा. खूप दिवसानंतर आको आणि मी पुन्हा भोकरीचा रानमेवा खायला. पण आता रानमेवा काहीच नाही, पूर्ण सरसपाट झालेलं आहे. पाऊस पडेल नंतर आणि मग पुन्हा हिरवाई इकडे. आता बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण सुकलंय शेतबीत. तो आंब्याचा झाड फेमस आहे, टेलरचा आंबा. आको आलाय, लय दिवसातून आलो आम्ही एकत्र. आणि हा आमच्या गावातला नजारा आहे. गावाच्या थोडासा बाहेर आले ना तर प्रत्येकाच्या गावातल्या माणसांच्या शेती आहेत. बघू शकता चहूबाजूने तुम्हाला शेतीच शेती दिसेल. तर आता पाऊस नाही तर जमीन अशी बघा पूर्ण भेगा गेल्या तिला. पण हीच जमीन खूप उपजाऊ आहे. हीच इथं अख्ख्या भोकरी गावाला अन्न पुरवते. म्हणजे प्रत्येकाची शेती आहे, त्यांचा धान्य तयार होतो इथे. तर छानपैकी लागूनच शेतीला लागूनच भोकराचं झाड आहे. भोकरीमध्ये भोकरा. तर हा फळ आहे ना भोकराचा, खूप चिकट असतो. खायला गोड लागतो पण चिकट भरपूर असतो. आणि आकूने आमच्या व्हील्स घेतला आत्ता एवढ्यात. व्हील्स खातोय. आकूची संपली. आकू घे एक. बाईनं हक्का घेतला. असं आलं. आणि घरी तर आम्ही नेहमी बसतो, एवढा काय नाही. पण इकडे फिरायला आता लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा झालो. पहिल्यांदा समजू शकता. म्हणजे आता किती वर्ष झालं. आता 2026 आणि लॉकडाऊन 2019ला आय थिंक लागलेलं ना खूप. त्यावेळी आपली ग्रॅज्युएशनची एक्झाम होती. फुल प्रेशर. आणि जेव्हा तो पहिला पेपर कॅन्सल झाला ती खुशी बाई सगळे ग्रॅज्युएट स्टुडंटला माहिती असेल. इतनी खुशी. आले का काय बोलतो. लय मजा ना पण अगो त्याला पेपर जेव्हा कॅन्सल. कारण की माझा अभ्यास कळत नव्हता झाला. काहीच नव्हतं झाला. आणि आखूचा पण त्याचा झाला असेल बाई. तो अभ्यास आमचा बसायचा आहे. ठीक आहे चल थोडा वेळ बसतो आणि परत तुम्हाला संपर्क साधतो जाता आता. कारण की आता एक तर आपल्या स्वतः निवांत पाहिजे ना. मोबाईल थोडासा कट करतो. व्हील्स पडला काय आलं रे. तिथं बसतो आता कारण की इकडे हवा खूप छान आहे. तिकडं म्हशी चरायला आणलात पाहू शकता तुम्ही. आणि आमची घरं आहेत ना, तो व्हाईट बंगलो दिसतो त्याच्या मागे आमची घरं आहेत. छोटीशी झोपडी आमची, जास्त मोठी नाही. चला तर भेटूया आपण थोड्याच वेळात. चला आता घराकडे जाऊया. खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या, खूप एन्जॉय केला आणि छान वाटला. माइंड रिलॅक्स झाला. तुम्ही पण चाला तुमच्या गावाकडे. गावाकडचं वातावरण खूप भारी, खूप छान. चला बाय बाय. ब्लॉगला इथे स्टॉप करतो आणि आता परत पायवाट्याने लाल मातीच्या रस्त्याने घराकडे जातो. चला भेटूया. बाय करा. बाय बाय बाय.